बातमीपत्रात आपलं स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार, असे म्हणत मराठा मोर्चा गंगापुरात आक्रमक। राज्यमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो फाडून मराठा समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन संपन्न। तर मनोज जरांगे पाटील यांनी दोन समाजात भांडण लावण्याचे काम करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांचा इशारा। आता सविस्तर बातम्या। अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांच्या नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना गंगापूर येथे मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवलाय। साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना येऊ नये अशा आशयाचं पत्र तहसीलदारांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले। 2 आणि 3 तारखेला गंगापूर तालुक्यामध्ये मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे। या साहित्य संमेलनास आमचा पाठिंबाच आहे, परंतु साहित्य संमेलनाच्या आडून जे कोणी राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करत आहे किंवा त्या ठिकाणी येऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जे राजकीय पुढारी करत आहे, ह्या राजकीय पुढाऱ्यांना आमचावाला विरोध आहे। सकल मराठा समाज जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगट कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये, ही समाजाची भूमिका आहे। आणि ह्या भूमिकेला धरून 2 आणि 3 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे हे 2 लोक गंगापूर तालुक्यात येत आहे। खरं पाहता आम्ही साहित्य परंपरेचा आदरच करतो, परंतु त्या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या आडून जर कोणी राजकीय स्वार्थ साधत असेल तर आमचा त्या गोष्टीस विरोध असणार आहे। कारण की ह्या लोकांनी आतापर्यंत समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। मराठा समाज हा अत्यंत हालाकीची जीवन जगत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली 40-50 वर्ष हा प्रलंबित आहे आणि त्यासाठी ह्या राजकीय पुढाऱ्यांनी कुठलंही काम केलेलं नाही। म्हणून ह्या राजकीय पुढाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि तो आम्ही येत्या 2 आणि 3 तारखेला अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने आम्ही आमचा विरोध दर्शवणार आहोत। सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती चौक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं असून भुजबळांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बंद करण्यात यावी अशा अन्य मागण्या घेऊन मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। छगन भुजबळ हा इतका नालायक माणूस आहे, त्याला कोणत्याच समाजाचा कुठे पुढे चाललेला सहन होत नाही। संविधानिक पद असून सुद्धा तो कोणाविषयी किती द्वेष आहे हे दिसून येतं आणि आजपर्यंत निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये निवडून कोणाच्या जीवावर आलेले आहेत हे, आणि आज मराठा समाजाविषयी एवढा द्वेष करणं, एवढं मराठा समाजाविषयी म्हणजे त्यांना मनातून जी तुकतुक आहे की यांना आरक्षण मिळू नये, एवढ्या नोंदी आज सापडत आहेत। या काय आम्ही जुन्या करून ठेवलेल्या लोकांनी नोंदी आहेत, ह्या खोट्या नोंदी नाही आहेत आणि ह्या सहन होत नाही आहे यांना। आणि यांनी ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देऊ नका म्हणून यांचा जो आगस्ताळेपणा चाललेला आहे, मनोज जरांगे पाटलाविषयी यांचं जे आगस्ताळेपणाचं बोलणं चाललं आहे, वक्तव्य चाललं आहे, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरचे माणूस, तुम्हाला शोभत नाही। अक्षम्य गोष्ट आहे ही तुमच्यासाठी की तुम्ही एका न काहीही पद असणाऱ्या माणसाला इतकं नीच पातळीला जाऊन बोलताय। जो माणूस आज मराठा समाजासाठी एकनिष्ठ होऊन त्याचा काहीही स्वार्थ नसताना तो आज एवढ्या याला सामना करतोय आणि एवढं त्याचं योगदान आहे मनोज जरांगे पाटलाचं, आणि त्याच्याविषयी तुम्ही काही पण वक्तव्य करता। तुमची कुठं पोच आहे, पण तुमची याच्यातून लायकी दिसून आलेली आहे की तुमची लायकी काय आहे। सध्या मराठा आरक्षणाचा लढा हा जरांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि अतिशय चांगल्या योग्य प्रकारे जरांगे पाटील हा लढा हाताळत आहे। हे हातात असताना जरांगे पाटलांनी दौरे केले महाराष्ट्राचे। दौरा करत असताना सगळ्या समाजांनी, ओबीसी सकट सगळ्या समाज बांधवांनी, मुसलमान समाज बांधवांनी जरांगे पाटलाचं स्वागत जोरदार केलं। परंतु छगन भुजबळांना कुठेतरी भीती वाटली का आता आपल्याला आपला समाज, आपल्या ओबीसी बांधवांकरता आपण बोंबललं पाहिजे, त्यामुळं उगाच बोंबलायचं म्हणून ते बोंबलू राहिले। परंतु सगळ्या समाज बांधवांना वाटतं आता गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे
की तुम्ही जेव्हा संविधानिक पदावर जाता, मंत्रिपदाची शपथ घेता, ती शपथ घेत असताना तुम्ही कोणाच्याही बद्दल आकस न ठेवता, ममत्वभाव न मनात निर्माण करता, अशी तुम्ही जेव्हा शपथ घेता, कायद्याची शपथ घेता आणि आज एकाच समाजाचं तुम्ही काम करता, या ठिकाणी छगन भुजबळचा आम्ही जाहीर निषेध करतो. यामधून ते एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा त्यांची लायकी आज आम्हाला दिसून आलेली आहे आणि त्यांची लायकी काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेने चांगल्या प्रकारे ओळखलेलं आहे. आमची या ठिकाणी मागणी आहे एकनाथ शिंदेला, जोपर्यंत छगन भुजबळचा राजीनामा हे घेणार नाही, कारण की छगन भुजबळ यांना संविधानिक पदावर बसण्याचा अजिबात अधिकार या ठिकाणी राहिलेला नाही. एकनाथ शिंदेंनी तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर आता मराठे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करतील. दिसेल त्या ठिकाणी छगन भुजबळच्या गाड्या अडवल्या जातील, त्यांचे ताफे अडवले जाईल आणि त्यांना जाब वेगळ्या प्रकारे आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ साहेब प्रत्येकाच्या घराघरामध्ये वीज पेरीत आहे, कारण आ बहिणीला जरांगे पाटलाच्या आई आणि मुलांना 35 गोळ्या मारल्या. तिथे जाऊन भुजबळ बघत नाही आणि इकडून तिकडून सर्व समाजामध्ये आमचा दलित बांधव असन, वडार समाज असन, न्हावी असन, कोळी असन, माळी असन, तो आम्हाला पाठिंबा देत आहे. कारण यांनी 2 तलवारीचं भांडण चालू केलेलं आहे. यांच्या मागं अजित दादा आहे, उपमुख्यमंत्री 2 आहे. कारण तिथं जाऊन सर्वे ह्या माणसाला केला नाही. एवढ्या मोठ्या पदावर राहून जगामध्ये 58 मोर्चे झाले, नोंद झालेली आहे. म्हणून सर्व मराठी बांधवांना शांततेच्याच माध्यमातून आपल्याला क्रांती करायची आहे. मंत्री छगन भुजबळ यांना धमकावल्याप्रकरणी शहरात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोज जरांगे पाटील यांनी 2 समाजात भांडण लावल्याचं काम करू नये असा इशारा घोडके यांनी दिलाय. ओबीसीचे राष्ट्रीय नेते व आमचं आराध्य दैवत आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे गेल्या 19 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये असताना भुजबळ साहेबांना एका अनोळखी नंबरवरून काही फोन आले. भुजबळ साहेब त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्यांनी ते कॉल स्वीकारले नाहीत, परंतु त्याच नंबरवरतून भुजबळ साहेबांना गेल्या 15 ते 20 मेसेजेस असे धमकीचे आणि घाणेरडे शब्दात ती भाषा वापरण्यात आली आणि भुजबळ साहेबांना बघून घेऊ तुम्ही असे धमकीचे मेसेजेस आले. त्याबद्दल आम्ही काल पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्या नंबरवरती कॉल केले आणि संपर्क साधण्यास प्रयत्न केला असता सौदागर सतनामक हा बार्शी येथील 32 वर्षाचा युवक असल्याचं कळतं. त्यांनी ते कृत्य किंवा भुजबळ साहेबांना जे मेसेजेस पाठवले ते भावनेच्या भरामध्ये पाठवले आणि दिलगिरी व्यक्त केली. पोलीस पुढील तपास करत आहे. परंतु मित्रांनो, या निमित्ताने मला मनोज जरांगे यांना सांगायचं आहे की तुमची जी भाषा आहे हे किंवा तुमचं जे बोलण्याची पद्धत आहे त्याच्यामुळं युवकांच्या याच्या शिक्षणावरती, नोकरीवरती परिणाम होणार असून तुमच्या भाषणामुळं तुम्ही अशी भुजबळ साहेबांची जी प्रतिमा निर्माण केली आहे की फक्त भुजबळ साहेबांचाच मराठा आरक्षणाला विरोध आहे, त्यामुळे युवकांची तुमच्या मराठा समाजातील काही लोकांची दिशाभूल होत असून असा प्रयत्न करू नका. तुमची भाषा, तुमचं वागणं, बोलणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीचे असून जेव्हा एखाद्या समाजातील काही लोक अशा गावंढळ, अडाणी, अशिक्षित माणसाचं नेतृत्व मान्य करतात, त्या या समाजाचं भविष्य काय असेल याची आपण कल्पना केलेली बरी. मित्रांनो, सांगावंसं वाटतं की दोन्ही समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. जरांगे पाटलांना परत या ठिकाणी आम्ही इशारा देतोय की आमचा संयम सुटण्याची वाट तुम्ही बघू नका. आमचं आराध्य दैवत आणि प्रत्येक ओबीसींच्या मनामनात हृदयामध्ये भुजबळ साहेब असल्यामुळं त्यांच्याबद्दल तुम्ही चुकीची भाषा वापरायची बंद करा. हा आज तुम्हाला मी शेवटचा इशारा देतोय. आणि यानंतर काही प्रकरणं काही घडली तर पोलिसांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि यांच्या भाषेवर लगाम घालण्याचं या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताकीद देण्यात यावी. दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते, भुजबळ साहेब येवल्यासाठी पनवती आहेत की नाही हे तुम्हाला कळणार नाही, कारण की ज्या येवल्याचं नाव कुठं नकाशावर लवकर दिसत नव्हतं असा येवल्याचा
विकास भुजबळ साहेबांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये केलेला आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशात यावेळेचं नाव झालेलं आहे. आणि तुम्हाला काय कळणार पनवती काय, तुम्हाला हे याच्यातून तुमचं अडाणी, अज्ञानी आणि अशिक्षितपणा तुमचा सिद्ध होतोय की ज्या येवल्याचं नाव कुठंच नव्हतं त्या येवला आज जगप्रसिद्ध येवला म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला असे सांगावंसं वाटतं की राणे साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे की तुम्हाला कायद्याचं काही ज्ञान आहे का, फक्त आमची लेकरं बाळण, आमची पोरं बाळण, गरीब मुलांना आरक्षण भेटलं पाहिजे, याच्याने आरक्षण मिळत नसतं. त्याला कायद्याची लढाई लढायला लागते आणि नेतृत्व हे चांगल्या लोकांचं मान्य करायला पाहिजे असं या ठिकाणी मी सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो. आमचा कोणत्याही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाहीये, परंतु कायद्याची लढाई लढावी, एक चांगल्या नेतृत्व स्वीकारलं गेलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. 5 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील आणि हरिभाऊ राठोड यांच्यात चर्चा होणार असून दोन्ही समाजामध्ये सामंजस्याने आरक्षणाचा तिढा कसा सुटेल याबद्दल चर्चा होईल आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. जरांगे पाटील आणि माझी भेट येत्या 5 डिसेंबर रोजी पुसद येथे होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मराठा आरक्षण आणि ओबीसीचं संरक्षण या संदर्भात आमची चर्चा होईल आणि कदाचित एक मधला मार्ग निघू शकेल. यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज आणि माझी भेट झाली होती. काही ओबीसीचे नेते आणि आमच्या बाराबलुदाराचे नेते आणि मराठा समाजाचे नेते आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेल्याच आठवड्यात चर्चा केली आहे. ही चर्चा झाल्यानंतर मान्य छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक लावा अशी विनंती केली होती. त्या विनंतीला अनुसरून लवकरच मुख्यमंत्र्याकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक लागेल आणि या प्रश्नावर निश्चितपणे नागपूर अधिवेशनापूर्वीच मार्ग निघण्याची शक्यता आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडिया. दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजप 51% मत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरात आले असता दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेमध्ये संपर्क ते समर्थन अभियान भारतीय जनता पक्ष करतो आहे. प्रत्येक लोकसभेमध्ये 600 आमचे वॉरियर्स 3.5 लाख घरी जाणार आहे. मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या सरकारच्या संपूर्ण योजना, आता विश्वकर्मासारखी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याण, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्यासाठी केलेल्या योजना आणि कामं हे पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. राहिला प्रश्न जागा लढण्याचा,
तर मी आधीच सांगितलं आहे की आमचं जे काही अजितदादा असेल, एकनाथ शिंदेजी असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, यांच्या समन्वयाने केंद्रीय नेतृत्व पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल आणि जी जागा ज्यांना जाईल त्या जागेकरता 51% मतं मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टी पूर्ण पाठीशी राहणार आहे आणि संभाजीनगरची जागा युतीमध्ये ज्याला कुणाला जाईल त्याकरता आमचे हे वॉरियर्स हे पूर्ण ताकदीने काम करणार आहे. काँग्रेस विशेष मेहनत घेत आहेत, मात्र या ठिकाणी जी काही शिंदे सेना आहे, शिंदे सेनेकडून सुद्धा असं म्हटलं जातं की जागा आम्ही लढवणार. विशेष तुम्ही लक्ष देत आहे, काय भविष्य काय? मी सांगितलं ना, जर उद्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही जागा शिवसेनेकडे गेली तर भाजपाचे संपूर्ण कार्यकर्ते शिवसेनेचा उमेदवार 51% मतं घेऊन निवडून आणेल. ही आमची जबाबदारी राहणार आहे आणि जबाबदारी आमची आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत की ती फसवी योजना आहे. खरं तर ज्यांना तो लाभ मिळाला त्यांना विचारलं पाहिजे की विदाऊट प्रीमियम घेता, शेतकऱ्याकडे 1 रुपया न घेता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातून मी आलो आहे. खरं तर मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. मागच्या काळात तर शेतकऱ्यांनी पैसा भरला पण पीक विमा योजना मिळाला नाही. यावेळी सरकारने हप्ते भरले आहे आणि त्यामुळं टीका करण्याकरता बोलणं योग्य आहे. थोडं आपल्या काळातलं बघितलं पाहिजे की आपण काय केलं, नंतरच पुढे टीका केल्या पाहिजे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ असते. खरं तर 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री केवळ 2 दिवस मंत्रालयात आले, 2 दिवस विधानमंडळात आले, नागपूरच्या अधिवेशनात घेतलं नाही, मराठवाड्याच्या अनेक योजनांना स्थगिती दिली, अशा लोकांना मला वाटतं आता जनता काही विसरत नाही. 2024ला कळेल कुठल्या सरकारने चांगलं काम केलं, कुठल्या सरकारने नाही केलं. आज मला वाटतं की एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादाचं सरकार हे प्रचंड चांगलं काम करत आहे. टीका करणारे यांनी आपली पार्श्वभूमी तपासून घेतली पाहिजे. शहरातील विविध प्रतिष्ठानांवर असलेल्या इंग्रजी भाषेतील पाट्या काढून मराठीतील पाट्या लावण्यात याव्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासन यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे. या ठिकाणी जे व्यापारी संस्थान आहेत, ज्या दुकानं आहेत, त्या सर्वांच्या पाट्या ज्या आहेत नामनिर्देश करणाऱ्या त्या मराठीत असाव्यात असा आमचा आग्रह होता. नवे आम्ही त्या अनुषंगाने निवेदनसुद्धा दिलं. हा विषय मूळचा जसं राजूभाऊंनी मान्य आयुक्तांना सांगितलं की मराठी भाषेकरता महानगरपालिकेच्या माध्यमातून नेहमीच आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. मराठी भाषेला महत्त्व कसं प्राप्त होईल त्याच्याकरता माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चळवळसुद्धा आम्ही सुरू केली होती आणि निश्चितपणे हा मुद्दा मूळचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचाच आहे आणि म्हणून शहरातल्या पाट्या ह्या मराठीत असाव्यात. राज्यात सगळीकडे ही कारवाई सुरू झाली. इतर ठिकाणी पाट्या बदलायचं, मराठीमध्ये ते नावं लावायचं काम सुरू झालं. आपल्या शहरामध्ये अद्याप ती कारवाई सुरू झालेली नाही. म्हणून आम्ही ते निवेदन दिलं. मान्य आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बहुतांश उद्या शनिवार रविवार सोमवारपासून ती कारवाई 7 दिवसाचा वेळ माननीय प्रशासकाला देण्यात आलेला आहे. 7 दिवस त्यांना काम करू द्या. जर त्यांनी काम केलं नाही तर शिवसेना याआधी आपण सगळ्यांनी आंदोलनं बघितली त्याच पद्धतीचे आंदोलन भविष्यातही होते. आज शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत माथाडी कामगारांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारो माथाडी कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. आज आम्ही औरंगाबाद शहरामध्ये मराठवाडा लेबर युनियन, हमाल मापाडी महामंडळ आणि तत्सम संघटनांच्या वतीने क्रांती चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि माथाडी कायद्यामध्ये राज्य शासनाच्याकडून जे सुधारणेच्या नावाखाली बदल घडवून आणण्यात येत आहेत ते बदल त्यांनी करू नयेत या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही औरंगाबाद शहरामध्ये मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील
वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड, फुलंब्री, कन्नड, औरंगाबाद MIDC, त्याचबरोबर शासकीय गोडाऊनमधून काम करणारे कामगार, त्याचबरोबर भाजी मंडई आणि चिकलठाणा MIDC या सगळ्या शेंद्रा MIDC या सगळ्या परिसरामधले कष्टकरी आणि कामगार आज या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. या सगळ्या कष्टकऱ्यांचं आणि कामगारांचं ही प्रमुख मागणी आहे की माथाडी कायद्यामध्ये राज्य शासनाने बदल करू नयेत. जो माथाडी कायदा 1969 साली सगळ्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या घामातून आणि लढाईतून तयार झालेला आहे, तो कायदा अबाधित ठेवण्यात यावा. त्या कायद्याला कोणी हात लावू नये, कारण तो गोरगरिबांच्या हिताचा कायदा आहे. आणि जर राज्य सरकार मालक वर्गाचं किंवा भांडवलदार वर्गांचं ऐकून जर गोरगरीब कष्टकऱ्यांच्या कायद्याला हात घालणार असेल, तर या राज्यभरामधला सगळा कामगार आणि कष्टकरी बांधव असाच मोर्चाने, मेळाव्याने राज्य शासनाला हे ठणकावून सांगणार आहे की तुम्ही माथाडी कायद्यामध्ये बदल करू नका. आम्ही 7 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे राज्य स्तरावरचा मोर्चा काढून राज्य मंत्रिमंडळाला, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कामगार मंत्री असतील, यांना आम्ही सांगणार आहोत की माथाडी कायद्यामध्ये तुम्ही बदल करू नका. या प्रमुख मागणीसाठी माथाडी कामगारांचे नेते डॉक्टर बाबा आढाव, साथी सुभाष लोमटे हे सुद्धा त्या उपोषणामध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. माजी विरोधी पक्षनेते तथा सुप्रसिद्ध अभिनेते अफसर खान यांच्या वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांनी एडीएन सोबत बोलताना सर्वांचे आभार प्रकट केले, तर लोक आग्रहाखातर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. देखिए, हर साल की तरह इस साल हमने एक लीग टूर्नामेंट होता है हमारे नाम से, फुटबॉल टूर्नामेंट, उसको इस साल हमने लिया नहीं क्योंकि फ़लस्तीन और इज़राइल का जो झगड़ा चल रहा था, लेकिन वहाँ सीज़ फायर डिक्लेयर हुआ. इसके बाद हमारे ऑर्केस्ट्रा की जितनी भी टीम है, जितने भी कलाकार हैं, उनके जानिब से तापड़िया नाट्य मंदिर में ऑर्केस्ट्रा रखा जाता है. सीज़ फायर होने की वजह से उसको मैंने अटेंड किया और पूरे कलाकार साजिद नवाब लक्की स्टार ऑर्केस्ट्रा, कल्पना ढोकने जी, कलीम और तमाम लोगों ने मिलके, इनका जितना भी ग्रुप है आर्टिस्ट का, कोई इंटरनेशनल दोनों तीनों आर्टिस्ट थे, तुम्हारे नागपुर के आर्टिस्ट थे, नासिक के आर्टिस्ट थे, इन सभी ने मिलके एक बड़ा ज़ोरों शोरों से एक ऑर्केस्ट्रा का आयोजन किया था तापड़िया नाट्य मंदिर में. वो बहुत अच्छे पैमाने से हुआ और काफ़ी थिएटर भर गई थी, क्योंकि लोगों का उत्साह, लोगों का प्यार मुझे हर साल मिलता है, हमेशा मिलता है. तो ऐसा ही प्यार नौजवान साथियों ने, बुज़ुर्गों ने, दोस्तों ने और माँ बहनों ने वो प्यार जताया, आके मेरी गुलपोशी की, मेरी हिम्मत अफजाई की, आगे के लिए मुझे शुभकामनाएं दी, मुबारकबाद दी. अल्लाह ताला आपको आगे लेकर जाए, ऐसी सभी ने दुआएं दी. उसके बाद में जो है तो 30 तारीख को सवेरे खिचड़ी वाटप का प्रोग्राम हुआ, घाटी के अंदर फल वाटप का प्रोग्राम हुआ, 5, 7, 8, 10 जगह मतलब पंचकी पे केक कटाई का प्रोग्राम करे पूरे नौजवान बच्चों ने. मेडिकल गेट के पास में किया, याशिन ने किया. उसके बाद में जो था बदर चौस उनके घर के पास हुआ, छोटी मस्जिद के पास हुआ. और एक हमने एक कैंप लिया, मेडिकल कैंप, जो आजकल बेमौसम बारिश हो रही है, हाथ पैर तरफ जनरल चेकिंग सबके लिए, वो हमारे दोस्त नसीर बोल के है, उन्होंने उनके तरफ से आयोजन किया था. एक मेडिकल कैंप भी उसमें हुआ, उसमें काफ़ी लोगों को फ़ायदा पहुंचा, काफ़ी लोगों का फ्री ऑफ चेकअप किया गया, उनको सारे गोली दवाई दी गई. उसके बाद में जो है तो रात में जो अफसर खान मित्र मंडल की जानिब से जो प्रोग्राम होता है विद्यापीठ गेट के पास में, अनेक वर्षों से हो रहा है, अनेक वर्षों की परंपरा है. तो वहाँ पर कई लीडर्स आए, वहाँ पर आरपीआई के लीडर आए, वंचित बहुजन आघाड़ी के लीडर आए, एमआईएम का नगर सेवक आए और दूसरे नगर सेवक आए, मतीन नगर सेवक राष्ट्रवादी के आए, अनेक नगर सेवक आए, ख्वाजा भाई राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष आए, मूसा चौस आए, तुम्हारे कृष्णा बनकर आए, मिलिंद दाभाड़े आए, माजी मोहब्बर रशीद खान मामू आए. ये तमाम लोगों ने आके मुझे दुआई दे. माजी विरोधी पक्ष नेता अज्जू पहलवान आए, माजी विरोधी पक्ष नेता मोटे भाभी आए, तमाम लोगों ने, माजी कारपोरेटर अजीज़ खान आए, तमाम लोगों ने मुझे आकर बधाई दी, दुआई दी
और राजकीय भविष्य आपका आगे बहुत अच्छा हो। आपने जो काम कर रहे हैं पिछले 25 साल से, वही परंपरा आपकी, और आप आगे जाओ, ऐसी सबने भावना व्यक्त की। मूसा चौस ने यही कहा, ख्वाजा भाई ने यही कहा, तमाम लोगों ने, मोटे भाभी ने यही कहा। सबने मुझे अच्छे से दुआई दी, सबने मुझे प्यार दिया, हर साल जैसा देते हैं। अब की बार और ज़्यादा उत्साह से लोग मेरे पास आए, लोगों ने बहुत अच्छे से ट्रीट किया, बहुत अच्छे से लोग आए, बहुत अच्छे से गुलपोशी की गई। जितने भी पार्टी पक्ष के लोग आए, वंचित के आए, आरपीआई के आए, कांग्रेस के आए, राष्ट्रवादी के आए, एमआईएम के आए, सबका मैं शुक्रिया अदा करता हूं। और यही प्यार मेरे साथ बरकरार रखो आगे के लिए भी। जो काम जिनको करना चाहिए था, जिनके पास में कुर्सी है, जिनको कौम और मिल्लत ने चुन के दी, वो लोग घर में बैठे हुए थे। और रमज़ान का महीना चल रहा था। रमज़ान के महीने में हमारी माँ बहनें कोर्ट के अंदर रो रही थी, चिल्ला रही थी, गिड़गिड़ा रही थी, चक्कर खा के गिर रही थी। तो मैंने जैसे देखा, मुझसे रहा नहीं गया, क्योंकि मुझ में कौम और मिल्लत का जज्बा है। और जिन्होंने ये काम करना चाहिए था, हो सकता है अल्लाह ताला को उनसे काम लेना नहीं होगा, मुझको अल्लाह ताला ने खड़ा किया। मेरी कोई हैसियत औकात नहीं है काम करने की, अल्लाह ताला ने मुझे खड़ा किया। और मैंने डंके की चोट पे पूरे नौजवान बच्चे, जितने भी बेगुनाह 100 बच्चे अंदर थे, उनको छुड़ाने का काम किया। और माँ बहनों ने मुझे जो दुआएं दी, मैं करोड़ों रुपए भी खर्चा करता था तो मुझे इतनी दुआएं नहीं मिलती थी। और जिनको कुर्सी दिया ऊपर वाले ने, वो लोग बोल रहे थे कि 4 महीने नहीं छूटेंगे, 6 महीने नहीं छूटेंगे और 500 लोग अंदर जाएंगे, इस तरह की वो लोग बातें कर रहे थे। लेकिन ऊपर वाले ने 1 महीने के अंदर पूरे हमारे एडवोकेट खान सलीम खान, जिशान जैदी, सरफराज जैदी, नवाब पटेल, इन तमाम लोगों ने मेहनत करके, मेरे कंधे को कंधा लगा के, सब वकील भाइयों ने भी हमारे साथ काम किया। सब वकील भाइयों ने भी बहुत मेहनत की। और एक ही सॉल्वेंसी पे मैंने 18 लोगों की मैंने खुद बेल लिया। शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार, असे म्हणत मराठा मोर्चा गंगापुरात आक्रमक। राज्यमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो फाडून मराठा समाजाकडून तीव्र निषेध आंदोलन संपन्न। तर मनोज जरांगे पाटील यांनी 2 समाजात भांडण लावण्याचे काम करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांचा इशारा। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।